मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की शरीर जड झालं आहे, सांधे सतत दुखत आहेत, चालताना गुडघ्यांमध्ये सुई टोचल्यासारखी वेदना होते किंवा जिना चढताना प्रत्येक पावलं जड वाटतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास आहे। आज मी तुम्हाला एक खास असा पारंपरिक देशी उपाय सांगणार आहे जो अनेक वर्षापासून लोक वापरत आले आहेत। हा उपाय सांधेदुखी, शरीरातील कडकपणा आणि स्नायूमधील ताण कमी करण्यासाठी ओळखला जातो। या उपायाची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी लागणाऱ्या फक्त 2 साध्या गोष्टी। या दोन्ही वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात किंवा जवळच्या किराणा दुकानात सहज उपलब्ध असतात। तयार करण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे। पण मित्रांनो, या उपायाचा खरा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक टप्पा समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। कल्पना करा, जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत वेदना होत असतील, सांध्यांमध्ये जडपणा जाणवत असेल, हातापायांच्या सांध्यांमध्ये कडकपणा असेल किंवा स्नायूमध्ये ताण जाणवत असेल तर हा उपाय तुम्हाला उपयुक्त वाटू शकतो। विशेषतः जेव्हा जिना चढताना, बसल्या जागेवर उठताना किंवा चालताना वेदना वाढतात तेव्हा शरीराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचं असतं। आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सांधेदुखी का होते। आपल्या शरीरात जिथे 2 हाडे एकमेकांना जोडली जातात तिथे सांधा तयार होतो। या सांध्यांमध्ये कार्टिलेज नावाचा एक मऊ थर असतो। हा थर कुशनसारखा काम करतो आणि हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रक्षण देतो। यामुळे आपण सहजपणे चालू शकतो, बसू शकतो, धावू शकतो आणि दैनंदिन कामे करू शकतो। परंतु वय वाढल्यानंतर चुकीची जीवनशैली, वजन वाढणे किंवा इतर कारणामुळे हा थर कमकुवत होऊ शकतो। त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि कडकपणा जाणवू शकते। आता जाणून घेऊया आजच्या उपायासाठी लागणाऱ्या 2 वस्तू। सर्वप्रथम तुम्हाला लागेल एक स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बॉटल। लक्षात ठेवा, शक्यतो काचेची बॉटल वापरा। आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देतो। आता चला पुढे जाणून घेऊया की हा उपाय नेमका कसा आहे। या उपायासाठी पहिली महत्त्वाची गोष्ट आहे तिळाचे तेल। तिळाचे तेल आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं। अनेक वर्षापासून शरीराची मालिश करण्यासाठी आणि त्वचेची निगा राखण्यासाठी याचा वापर केला जातो। जर तुमच्या घरी मोहरीचे तेल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, मात्र अनेक लोक तिळाचे तेल अधिक पसंत करतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर। कापूर हा आपल्या घरात सहज मिळणारा पदार्थ आहे। याचा वापर अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये केला जातो। आता उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेऊया। 2 छोटे कापराचे तुकडे घ्या आणि त्याची बारीक पावडर तयार करा। यानंतर ही पावडर तिळाच्या तेलामध्ये टाका। बाटलीचं झाकण घट्ट बंद करा आणि काही मिनिटे हलक्या हाताने हलवा। कापूर आणि तेल व्यवस्थित मिसळल्यानंतर हे मिश्रण वापरण्यासाठी तयार होईल। आता प्रश्न येतो की हे तेल कसं वापरायचं। सर्वप्रथम हातावर थोडं तेल घ्या, दोन्ही तळ हातांमध्ये चोळून थोडं गरम होऊ द्या। त्यानंतर गुडघे, खांदे, कंबर किंवा पाठ ज्या भागामध्ये वेदना किंवा कडकपणा जाणवत असेल त्या भागावर हलक्या हाताने मालिश करा। मालिश करताना जास्त दाब देऊ नका। नियमित आणि सौम्य मालिश करणं अधिक योग्य ठरतं। आता आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया। जर तुम्हाला सांध्याची काळजी घ्यायची असेल तर नियमित चालण्याची सवय लावा, पुरेसं पाणी प्या, संतुलित आहार घ्या, वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा। तसेच अनेक लोक मेथी दाण्याचा सुद्धा वापर आपल्या आहारामध्ये करतात, तुम्ही सुद्धा ते करू शकता। रात्री 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी याचे सेवन करण्याची सवय काही लोक ठेवतात। यासोबतच हलका व्यायाम आणि योगाभ्यास देखील फायदेशीर ठरू शकतो। पवनमुक्तासनासारखी काही योगासने शरीराची हालचाल सुधारण्यास मदत करू शकतात। मित्रांनो, लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते, म्हणूनच कोणताही उपाय करताना आपल्या प्रकृतीनुसार निर्णय घ्या। जर सांधेदुखी खूप जास्त असेल, सूज वाढत असेल किंवा समस्या दीर्घकाळ टिकून राहत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। तर मित्रांनो, आज आपण तिळाचे तेल, कापूर आणि काही चांगल्या सवयीबद्दल माहिती घेतली। योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित काळजी यामुळे शरीर अधिक सक्रिय आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते। मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्र आणि परिवारांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।